नमस्कार. आपल्या सन मराठी या परिवारातील सगळ्या प्रेक्षकांचं सगळ्यात आधी मनपूर्वक स्वागत करते. मला माहिती आहे तुम्ही सगळे हा विचार करत असाल की नेमके आपण आलोय कुठे. तर आपण आलेलो आहोत ठाण्यातील 5 पकाडी येथील माझघरात कोकणी आणि मालवणी पदार्थांची मेजवानी बघायला. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाचे रंग यावे या मालिकेतील अक्षरा आणि सुंदर या दोघांचं केळवण आता इथे होणार आहे. मस्तपैकी कोकणी आणि मालवणी पदार्थांची मेजवानी बघायला मिळणार आहे. मग तुम्हालाही बघायची आहे ना ही गंमत जम्मत. चला तर मग. बापरे, केळवणाला सुरुवात झाली आणि इथे असे कमाल असे पदार्थ दिसतायत. इथलं फिश फूड प्रचंड फेमस आहे. त्याचबरोबर इथलं नॉनव्हेज आणि व्हेज जेवणही तितकंच फार प्रसिद्ध आहे. आणि माझघरात आता प्रेमाचे रंग यावे या मालिकेतील दोघेही आपले कलाकार, आपलं गोड कपल म्हणजे सुंदर आणि अक्षरा इथे छान मस्तपैकी जेवण जेवतायत. त्यांचं केळवण म्हणजे हे कसं वाटतंय मुळात म्हणजे तुम्हाला ते आधी सांगा. खूप कमाल वाटते मला. खूपच भारीवाली फिलिंग म्हणजे एकदम नाद कुळा त्या अंगा पलटीने घोडे परार लय भारी वाटायला लागले बघा. मज्जा येते. खूप मस्त वाटतंय. खूप स्पेशल फील होतंय. आणि फूड अप्रतिम आहे. सगळं माझं संपलं ताटातलं बघू शकता तुम्ही. त्यावरनं समजू शकता की मला खूपच आवडलंय. अप्रतिम. मला हे विचारायला आवडेल, मघाशी सगळ्या प्रेक्षकांनी एक गोष्ट विटनेस केली, ती म्हणजे अशी की तुम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवलात आणि तू तिला गुलाबजाम खाऊ घातलास. म्हणजे असा फार तुमच्या नात्यातला गोडवाही आता आम्हाला दिसतोय. परंतु मला सुंदर आणि अक्षरा दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे. हा प्रश्न जनरली सगळ्या कपल्सला विचारला जातो की तुमच्यात भांडणं झाली की सगळ्यात आधी माघार कोण घेतं किंवा माफी कोण मागतं. हा प्रश्न मला विचारायचा आहे. कोण सगळ्यात जास्त टफ आहे हा बेसिकली तो प्रश्न आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी याच नोटवर सुरू करतो. आमची ओळखच भांडणातून झाली. सुंदर आणि अक्षराची पहिली भेट ही भांडणातूनच झाली. मग ते बोलतात ना की भांडणातूनच प्रेम निर्माण होतं, तशीच आमची काहीशी लव्ह स्टोरी आहे. आणि माघार म्हणशील तर कोणीच माघार घेत नाही, कारण मी जेवढा हट्टी आहे तेवढीच तीही हट्टी आहे आणि हे तिलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे माघार कधीच घेतली जात नाही दोघांकडनं. मग एका पॉईंटला असं होतं की आमच्यामध्ये कोणतरी मध्यस्थी करतं आणि मग तो आम्हा दोघांना वेगळं करतं. आणि मोस्ट ऑफ द टाईम ती आई असते माझी, नाहीतर माझा मित्र बारक्या. या 2 व्यक्ती असतात की जे मध्ये पडतात आमच्या भांडणामध्ये आणि आम्हाला वेगळे करतात. पण माघार कोणीही घेत नाही. अक्षरा, मला तुला विचारायचंय की आता तुमच्या लग्नाची, तुमच्या सहजीवनाची सुरुवात होणार आहे आणि यार सुंदर बरोबर लग्न होणार आहे. तर तुला काही त्याचं दडपण आहे का किंवा हा विचार आहे का की आता लग्नानंतर आपलं आयुष्य बदलणार आणि ते सुंदर बरोबर आता आपल्याला प्रवास सुरू करायचा आहे. तर ह्या गोष्टीला घेऊन तुझी काय फिलिंग आहे आतली हे मला जाणून घ्यायला आवडेल. दडपण असं खरंच नाही आहे, कारण सुंदरच्याही आधी सगळ्यात माझ्या आयुष्यात आली म्हणजे आधारस्तंभ अशी जर व्यक्ती अक्षराच्या आयुष्यात आली असेल तर ती वसुंधरा मॅडम आहेत. आणि त्या आहेत त्यामुळेच मी आहे आज, मी किंवा माझी बहीण शर्वरी. सो त्यांचा इतका भक्कम आधार आहे आणि एक मायेचं पांघरूण आहे आमच्या अंगावर, डोक्यावर एक हात आहे प्रेमाचा. त्या आधारामुळे असं दडपण म्हणतेस असं काहीच नाही आहे, कारण मला माहिती आहे जरी लग्न झालं तरी सुंदर कसं आहे आणि वसुंधरा मॅडम कशा आहेत. त्यामुळे मला याची काळजी नाही की आता गेल्यानंतर सगळ्या गोष्टी इतक्या 180 डिग्री बदलतील का. जशा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात होतं, लग्नानंतर खूप गोष्टी बदलतात. राहणीमान, मुलाकडचं कसं राहणीमान आहे, त्यांचं वागणं बोलणं कसं आहे, त्यांच्या पारंपरिक गोष्टी कशा आहेत, ह्याचं प्रेशर असतं मुलींवर. पण मला ते अजिबातच नाही आहे. हा अतिशय प्रेम करतो माझ्यावर
आणि वसुंधरा मॅडमचंही अतिशय प्रेम आहे अक्षर आणि शर्वरीवर. त्यामुळे असं कधीच मला टचवूड मला असं कधीच अनुभवायला मिळणार नाही आहे. अजिबात दडपण नाही आहे. पण तुम्हाला या लग्न सोहळ्यात खूप काही छोटे छोटे ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळणार आहेत जे खूप इंटरेस्टिंग आहेत आणि ज्यांनी मजा वाटणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या चवींमध्ये जसं लोणचं आहे, लिंबू आहे, काहीतरी तिखट चव आहे, मध्येच गोड आहे, ह्या सगळ्या चवी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत या लग्न सोहळ्यात. सो प्लीज नक्की बघायला विसरू नका हा लग्न सोहळा. जाता जाता शेवटचा प्रश्न मी दोघांनाही विचारणार आहे आणि ह्या प्रश्नाचं जाता जाता शेवटचा प्रश्न मी दोघांनाही विचारणार आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आम्हा सगळ्या प्रेक्षकांना अपेक्षित आहे. आत्ता तुम्ही दोघंही एकत्र जेवता आहात, तुमचं केळवण होतंय, तर सुंदर तू उत्तर द्यायचंयस. अक्षराला या पदार्थांमधला सगळ्यात आवडलेला पदार्थ कोणता असेल? आय होप याचं डिस्कशन झालेलं नाहीये. तर ही जी भाजी आहे फणसाची भाजी ही तिला खूप आवडली आणि दुसरा पदार्थ तिला आवडला आहे ती म्हणजे कोथिंबीर वडी. पण या दोघांमध्ये एक नंबरला फणसाची भाजी असेल. अक्षरा तुला काय उत्तर योग्य वाटतंय? योग्य योग्य 100%. तुला विचारीन, सुंदरला आवडलेला पदार्थ कोणता? एवढे सगळे पदार्थ असतानाही त्याला हे करवंदाचं लोणचं इतकं आवडलंय. बरोबर ना? करेक्ट काय आहे का? करेक्ट एकदम करेक्ट. कारण करवंदाचं लोणचं यासाठी म्हणजे मला ते आवडतंच कारण मी कोकणातला आहे आणि खूप म्हणजे खूप म्हणण्यापेक्षा हॉटेलमध्ये असं करवंदाचं लोणचं वगैरे कोण सर्व करतच नाही. केलं तरी आंब्याचं मिक्स किंवा लिंबाचं, पण फक्त करवंदाचं लोणचं हे जे काय युनिकनेस आहे प्रचंड आवडलं आणि त्याची टेस्टही खूप कमाल आहे. म्हणजे जशी कोकणातली आपली आजी जे लोणचं बनवते ना तशी टेस्ट आहे. त्यामुळे मला खूप आवडलं आणि ती करेक्ट आहे. एका गोष्टीत मी तुला करेक्ट करेन की सुंदर असं म्हणाला की तो कोकणातला आहे आणि त्याला करवंदाचं लोणचं आवडलंय. तर हे हॉटेल नाहीच आहे खरं, हे आहे माझघर आणि हीच माझघरची खासियत आहे की इथे अगदी घरचं जेवण कसं असतं आईच्या हातचं तशा पद्धतीचं हे जेवण आहे. आणि मला खूप आनंद होतोय की तुम्ही इथे केळवण तुमचं इथे साजरं होत आहे, आपण आयोजन केलेलं आहे याचं आणि इतका सुंदर अनुभव तुम्हाला एकमेकांबद्दलही येतोय. तर तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर खा. बाय.